पहिल्यांदा मला 4 ते 5 घंटे गोठ्यामध्ये काम करावं लागायचं। आता माझं तेच काम एक टायमावर चारा घेतल्यामुळं एक 2 ते 2.5 तासात पूर्णपणे माझं सगळं काम व्यवस्थित होतं। माझं नाव शरद आवटी, राहणार पारनेर, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। पहिल्यांदा माझ्याकडे 1-2-3 गाया होत्या, त्यानंतर थोडं स्टेप बाय स्टेप करून गाई संख्या मी वाढवली। माझ्याकडे आज 14 गायी आहेत। 14 गायीनंतर मी स्टार्टिंगला 2 टाईम चारा देत होतो, तो चारा मी आता 1 टाईम घेतला। 2 टायमाला चाऱ्याला मला 150 लिटर दूध निघायचं। आता 1 टाईम चारा करून माझं दूध 180 ते 90 लिटर दूध निघते, म्हणजे 30 लिटर माझं दूध वाढले। पहिलं मी बाहेरच्या कंपनीचा पशुखाद्य घेत होतो, आता मी आपल्या कंपनीचं कन्हैयाचं 13+ चारा डायमंडचं घेऊन राहिले। त्याच्यानंतर माझं असं झालं, पहिल्या कंपन्यांच्या चाऱ्यानुसार माझं दूध एक डायमंड चालू केल्यानंतर 15-20 लिटर परत वाढलेलं आहे। पहिल्यांदा मला 4 ते 5 घंटे गोठ्यामध्ये काम करावं लागायचं। आता माझं तेच काम एक टायमावर चारा घेतल्यामुळं एक 2 ते 2.5 तासात पूर्णपणे माझं सगळं काम व्यवस्थित होतं। डॉक्टर म्हणजे पहिल्यांदा जास्त एक वारंवार डॉक्टर लावायचे, पण आता आपलं डायमंड चालू केल्यानंतर गायांचं कॅल्शियम वगैरे सगळं भरून निघतं, गायांना आजारपणाला पण ताकद बसलेली पूर्णपणाने। आता दूध उत्पादन सांगू शकतो, 2 टायमाचा जो चारा देतात तुम्ही, तो चारा 1 टायमावरती आणा, तुम्हाला एक 8-15 दिवस नाही, महिनाभर त्रास होतो। गायची थोडी गायांना पण सवय लवकरात लवकर लागत नाही, कारण 2 टायमाची आपल्याला गायला चारा सवय लागलेली असते। तो टायमाला आपण एक चारा जेव्हा घेतो त्यावेळेस आपलं बी एका टाइम असतो आणि गायांची बी तब्येत व्यवस्थित होऊन जाते। आणि आपण ज्यावेळेस गाय 1 टाइमवरती घेतो त्यावेळेस आपण भुशाची गरज लागत नाही। आपण कन्हैया डायमंड 13+ 2 टाइम कधी खुराक दिला तरी भुशाची बाकीची गरज लागत नाही।